न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज्यातील पहिल्या वातानुकूलित बस स्थानकाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। विधिवत पूजा अर्चा करून बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमदार देवानी फरांदे यांनी केलं। देवेंद्रजींच्या रूपाने गेल्या आम्ही तिन्ही आमदार गेल्या 9 वर्षांपासून ह्या शहरामध्ये काम करतोय आणि 9 वर्षांमध्ये आमच्या पाठीशी उभं असलेलं आमचं खंबीर नेतृत्व, आम्ही म्हणू त्याला हो म्हणणारे, आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिकवर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 4 वर्षांपूर्वी ह्या बस स्थानकाचं, तेव्हा साहेब मुख्यमंत्री होते, ह्या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं। मला नाशिककरांनो इथं सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी 14 कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय, तो निधी हा महाराष्ट्राच्या विशेष निधीमधून ह्या ठिकाणी हे पहिलं एसी बस स्थानक महाराष्ट्रामध्ये बांधण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आदरणीय तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं होतं। साहेब मला सांगायला आनंद होतो, माझे सासरे एसटी मध्ये होते, कंडक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि नंतर ते कंट्रोलर म्हणून रिटायर झाले, आता ते हयात नाही, पण वरतून ते बघत असतील आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या, वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होतं। साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी वाहन आणि चालकांसाठी वेगळा रूम, रेस्टिंग रूम करण्यात आलेली आहे। इथं अपंगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एवढी सुंदर इमारत माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल, त्याला आपण भरभरून मला निधी दिला, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते। या प्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, माजी महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त अशोक करंजकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते। म्हणजे अगोदर खरंच कुणाला सुद्धा दाखवला फोटो तर ते म्हणते कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे। खरोखरच सगळीकडे हे असंच सुंदर जे आहेत बस स्थानक व्हायला पाहिजेत। अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ध आपण केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरी सुद्धा जे आहे पहिल्यापेक्षा ते आपलं हे महामंडळ जे एसटीचं ते फायदा दाखवत आहे, म्हणजे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे महिला मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात। आता मी जास्त वेळ घेणार नाही, पण या देवाने त्यांनी किती दाखवलं, म्हणजे काय काय मला आठवतच नाही, याचं उद्घाटन, याचं पायपूजन, याचं काय 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 चाललं। शेवटी मी म्हटलं आता बघू, आता नंतरच त्याचा विचार करू काय काय आहे। एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रतीने जे आहेत त्याचे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत। आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काय केलं त्याच्यापेक्षा आणखी आम्हाला काय पाहिजे हे मागायला पाहिजे, ते आमच्या पालकमंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे। माझ्याकडे तर पुढे 2-3 पानाची लिस्ट आहे, पण जास्त तुमचा वेळ न घेण्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं जे आहे हे आरोग्य विद्यापीठामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ते जे आपण मंजूर केलेलं आहे त्याला जरा धक्का मारण्याची वेग देण्याची आवश्यकता आहे आणि लवकरात लवकर मेडिकल कॉलेज
तिथं आयुर्वेदिक कॉलेजसुद्धा आहे, होमिओपॅथीसुद्धा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या या पॅथीज आहेत, या सगळ्याचं प्लान आपल्याकडे आहे. हे लवकरात लवकर झालं पाहिजे, म्हणजे हॉस्पिटलसुद्धा उपयोगी पडेल आणि आमच्या मुलींना कॉलेजसुद्धा मिळणार आहे. संधी मिळाली. आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो, पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो, भुजबळ देखील सोबत घेऊन आलो. त्यामुळे एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार, मगाशी मला भुजबळ साहेब आपले गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2-2.5 वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं. पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना, म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला. पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दाराआड बसून बैठका घेणारं नाही, घरामध्ये बसून बैठका घेणारं नाही, तर जनतेमध्ये जाणारं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.